ब्लॉग आहे आणि जो सुरू झाला आहे 7 वाजता संध्याकाळी आणि खूप छान सनसेट दिसतो आमच्या बाल्कनीतून. तो पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओव्हर साईज लेबल लावलाय माझ्या नवऱ्याने मला. दुःख. इतका छान सनसेट दिसतो आम्हाला. नाईस. मी आमच्या बाईक इथे अशा पार्क केल्या आहे पार्किंगमध्ये. सो फायनली कितीतरी महिन्यानंतर मी फर्स्ट टाइम पुणे मेट्रोनी प्रवास करणार आहे. मेट्रो व्लॉग. सो मेट्रो ब्लॉग यासाठी कारण आजचा आमचा प्लॅन खूप इझी पिझी आहे. आम्ही मेट्रोनी जाणार, दगडूशेठला दर्शन घेणार आणि वापस येणार. तर इट्स ऑल अबाउट मेट्रो. तर इथे ना डिजिटली आपण असं तिकीट काढू शकतो, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर टाकून QR येतो आणि तोच आपण यूज करायचा. मग आपल्याला इथेच उतरायचं आहे का? कुठे पण बसता येते का? बापरे, किती भरली आहे मम्मी. सो मम्मी आणि माझ्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता. तर आम्ही प्रणमला खूप जास्ती प्रश्न विचारत होतो की मेट्रो कसं काय, म्हणजे मॅप, डिटेलिंग, लोकेशन, कुठून कुठे चेंज करायची. तर आम्ही पहिले आलो आहे दापोडीवरून सिव्हिल कोर्टला, कारण की सिव्हिल कोर्ट हे एक सेंटर स्टेशन आहे. सिव्हिल कोर्टचं मेट्रो स्टेशन इतकं छान होतं, म्हणजे इतकं भारी होतं आणि अंडर कन्स्ट्रक्शन, नॉट अंडर अंडर काय म्हणतात त्याला, अंडरग्राऊंड होतं आणि 3 मजली अंडरग्राऊंड आहे हे पूर्ण मेट्रो स्टेशन. आणि वाव, म्हणजे खूप मस्त आणि खूप सुंदर होतं. आणि तुम्हाला मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तोच QR कोड यूज करायचा जो व्हॉट्सॲपवरती तुम्ही तिकीट काढायला यूज केला होता. आणि तुम्ही तसं पण म्हणजे पेपर तिकीट पण काढू शकता, पण काउंटरवरती तुम्हाला खूप वेळ उभं राहावं लागेल. तर असा आमचा एक्सपिरियन्स होता मेट्रोचा. आणि मग आम्हाला क्विक ॲटो मिळाला, ते पण पर तिकीट 25 रुपीज एच पर. आणि मेट्रोचं पण तितकंच तिकीट होतं 25 रुपीज. तर म्हणजे पर पर्सन 50 रुपीजमध्ये आम्ही आलो दगडूशेठला. आणि लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा इथे दर्शन घ्यायला आलो. आम्ही आलोच नव्हतो इतके महिने झाले आणि खूप इच्छा होती यायची. आणि फायनली मग आमचं खूप छान दर्शन झालं आणि आरती पण सुरू होणार होती. आणि वाव, म्हणजे दर्शन घेतलं की इतकं प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर, खूप छान. आणि मग आम्हाला भूक लागली होती, कारण की संध्याकाळी आम्ही स्नॅक टाईम हमीच केला होता. आणि मग मस्त शेगाव कचोरी एन्जॉय केली. आणि जर तुम्ही दगडूशेठ चं दर्शन घ्यायला आले तर ऑफकोर्स तुळशीबागेला व्हिजिट करणं इज मस्ट. तुळशीबागमध्ये आम्ही क्विक एक वॉक केला आणि जितकं स्ट्रीट शॉपिंग होत असेल पॉसिबल तितकी केली. आणि इथे फ्लॉवर मार्केट इतकं सुंदर आहे ना, म्हणजे खूप मस्त वाटतं. आणि आम्ही जी बॅग घेतली होती ती इतकी कॉमन झाली होती, म्हणजे प्रत्येक जणाजवळ होती. आणि रिटर्न जाताना आम्हाला छान आरती मिळाली. तर आज आम्ही असा छोटूसा प्लॅन केला होता, म्हणजे मेट्रोचा पण एक्सपिरियन्स आणि दगडूशेठचं पण दर्शन करायचं, कारण की अहोंचं आज ऑफिस होतं. तर छोटूसा प्लॅन आमचा पॉसिबल झाला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. नाही ना मम्मी, इथली इन्फॉर्मेशन पूर्ण गायब झाली. सो हे आहे सर्वात मेन स्टेशन, म्हणजे सिव्हिल कोर्टचं मेन मेट्रो स्टेशन. आणि हे 3 मजली अंडरग्राऊंड आहे, जे की इतकं ह्यूज आणि छान वाटतं. सो असा होता आजचा आमचा एक्सपिरियन्स, जो की मम्मीला पण मी विचारलं तुम्हाला कसं वाटलं तुमचा अनुभव. मग तुमचा कुठे दिसते का आली? हां येतात. कुठे गेट? हे आहे इथे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आणि प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, म्हणजे तुमचे जे व्ह्यूज आहे ते माझ्यापर्यंत कमेंट थ्रू पोहोचतील. लव यू ऑल. आमचा आजचा दिवस समाप्त झालेला आहे आणि आमचा व्लॉग पण संपत आहे. हे बघ ना, चला बाय करा.